मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बीटचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। मला पण अजिबात आवडत नाही, पण खरं सांगू हलवा त्याचा इतका सुपर टेस्टी झाला होता ना की खरंच तुम्हाला पण नक्की म्हणजे बीट आवडत नसेल तर तुम्ही या प्रकारे बीट खाऊ शकता। तर चला आपण वेळ न घालवता आधी पटकन रेसिपी बघून घेऊया। बीटबद्दल आता मी तुम्हाला कायच सांगणार। खरंच बीटमध्ये एवढे छान गुणधर्म आहेत ना की तुम्ही रोजच्या आहारामध्ये बीट खाल्लंच पाहिजे। सगळ्यात आधी मी इथे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे तूप असेल तूप वापरा किंवा बटर दोन्ही चालेल। काजू बदाम यामध्ये चांगले लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आणि ते साईडला काढून घ्यायचे। आता याच तेलामध्ये मी 4 ते 5 बीट मी खिसून घेतलेले आहेत, ते यामध्ये ॲड करूयात। पिळून त्याचा रस वगैरे अजिबात काढत बसायचं नाही आहे, डायरेक्ट तसेच तेल किंवा तुपामध्ये परतायला टाकायचं आणि चांगलं त्याचं पाणी सगळं आटेपर्यंत ना त्याला परतून घ्यायचं। ते जसं जसं परतायला लागतं ना तसं ते कोरडं कोरडं होत जातं। खूप छान बघू शकता तुम्ही। या पद्धतीने झालं, थोडंसं त्याला वाफ लागली की 1 छोटी वाटीभर मी यामध्ये साखर ॲड करते। बीट ऑलरेडी खूप गोड होतं त्यामुळे मी जास्त गोड करणार नाही आहे। मी थोडीशीच म्हणजे 1 छोटीशी वाटी मी फक्त यामध्ये साखर ॲड केली, ती पण मिक्स केली आणि तीच 1 छोटी वाटी खिसलेला नारळ ॲड केला आहे। ओला किंवा सुका दोन्ही चालतील, तो पण याच्यामध्ये प्रॉपर मिक्स करायचा। मिक्स झाल्यानंतर बघा काय सुंदर दिसतं। चवीनुसार थोडंसं मीठ घालायला विसरायचं नाही, ते सुद्धा चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आता मी यामध्ये पावशरपेक्षा अर्धा म्हणजे साधारण आतपाव खवा घेतलेला आहे। तो फ्रीजमध्ये होता त्यामुळे जरा कडक झालेला आहे, तर यामध्ये तो मेल्ट होऊन जाईल। त्याला मिक्स करत राहायचं आणि दूध ॲड करायचं। 1 ग्लासभर मी दूध ॲड केलं आहे याच्यामध्ये। आता हे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। खूप सुंदर खायला लागतो आणि दिसायला पण तो खूप छान दिसतोय, मस्त कलर आलेला आहे। आता जे आपण ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते सगळे याच्यामध्ये ॲड करायचे। मी थोडेसे कट करून घेतले, तुकडे तुकडे करून याच्यामध्ये मिक्स केलं आहे। आता मस्त याला वाफवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी माझ्याकडे तूप नाही आहे त्यामुळे मी याच्यामध्ये बटर ॲड केलं आहे। तर मी 1 चमचाभर यामध्ये बटर मिक्स केलं आहे। तुम्ही तूप घातलं तरी चालेल आणि त्यानंतर इलायची 2-3 इलायची मी ठेचून यामध्ये मिक्स केली। आता हे सगळं प्रॉपर मिक्स करायचं आणि आपला मस्त हलवा आता इथे तयार आहे। तुम्ही छानपैकी गरम गरम खायला घेऊ शकता। इतका सुंदर झाला आहे ना की तुम्हाला सारखं सारखं बनवून खावासा वाटेल। खूप छान लागतो, एकदा नक्की ट्राय करा। आणि खरंच हा बीपीसाठी सुद्धा खूप छान आहे। ज्यांचा हाय बीपी आहे तो बीपी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी बीट खरंच खूप चांगला आहे। तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये तुमच्या कंटिन्यू बीट असू द्यात, असा हलवा बनवून खा किंवा तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही नक्की ट्राय करा। नेहमीप्रमाणे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि खरंच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या ऑल बटनावरती क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील। अशा छान छान व्हिडिओसोबत आपण नेहमी भेटत राहूयात। तोपर्यंत मस्त खात राहा, खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या। पुन्हा भेटूयात अशा सुंदर रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।